टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। अंजली दमानिया यांनी काही वेळापूर्वी वैष्णवीचे वडील कसपटे यांना जे आहे ती फोनवरून जे आहे ते त्यांच्यासोबत संवाद साधला। या संवादावेळी एक IPS अधिकाऱ्याचं नाव जे आहे ते या ठिकाणी समोर आलेलं आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे आहेत। सर, काय सांगाल, ज्या IPS अधिकाऱ्याचं नाव जे आहे ते दमानिया यांनी घेण्यात आलेलं आहे, काय नक्की पार्श्वभूमी आणि ते का हगवणूक कुटुंबियांना मदत करतात? नाही, खरं अंजली त्यांनी नाही नाव घेतलेलं, ते नाव अनिलजींच्या म्हणजे कसपटे परिवाराकडनं आलं आहे की आम्ही जेव्हा त्यांचा मुलगा 10 महिन्यांचा मुलगा आहे तो घ्यायला जातो तर त्याच्या नावाने धमकवलं जातं, कोणीतरी गुंड स्वतःच्या कमरेचं बंदूक दाखवतो आणि त्या सुपेकर साहेबांचं नाव घेऊन की आम्ही त्यांचे मित्र आहोत, आम्ही त्यांचे नातेवाईक आहोत हे सांगितलं जातं। मला एक कळत नाही, एक IPS दर्जाचा अधिकारी जर असेल तर त्यांनी का अख्खा महाराष्ट्र त्यांनी विकत घेतलं असं का आंदण दिलेलं असतं? जर कालपासून ते एक नाव चर्चेत येतं आहे की 10 महिन्याचा मुलगा काल भुकुमला होता, आज तो मुळशीला घेतलं जातं, काल त्यांच्या घरी होता, आज घरी कुठेही माहीत नाही असं सांगितलं जातं। तर त्या मुलाची आईची तर हेरसांड झालेलीच आहे। आता मुलाचे सुद्धा तुम्ही किती हाल करताय आणि एका सरकारी अधिकाऱ्याचं नाव घेऊन तर अधिकाऱ्यांनी समोर यावं, सांगावं की आमचा काय संबंध आहे, नसेल तर त्यांना सरेंडर व्हायला सांगा, मुलगा ताब्यात द्यायला सांगा। अधिकाऱ्यांना आम्ही सांगायची योग्यता नाही, पण अधिकाऱ्यांना आमच्यापेक्षा जास्त नियम माहिती आहेत। असं असताना तुमच्या नावाचा जर सुपेकर साहेब वापर होत असेल तर तो थांबवण्याची जबाबदारी तुमची असं आम्हाला वाटतं। पण आता आपण पाहिलं तर एका IPS अधिकाऱ्याचं नाव घेऊन अशा सेन्सिटिव्ह अशा घटनेत जे आहे ते आता त्यांचं नाव वापरलं जाते, कितपत योग्य वाटते ते? नाही, अतिशय अयोग्य आहे। म्हणजे मला असं वाटत नाही की ते सुपेकर साहेबांना ते आवडत असेल, त्यांची मदत करत असेल ना, हा पुढचा भाग झाला। परंतु सुपेकर साहेबांनी हे आवरावं, त्यांनी सांगावं की माझं नाव घेऊन आणि न्याय द्यावा, त्या बाईला मुलीला गेल्यानंतर तरी न्याय मिळावा अशी साधी त्या घरच्यांची अपेक्षा आहे। त्यांनी आता सांगितलं की 5 दिवसांनी 10वं आहे, 10व्याच्या वेळेस जर मुलगा त्या घरात नसेल, सुरक्षित नसेल, ते आत्म्याला शांती मिळेल का? अक्षरशः रडत रडत ते सांगत होते। अंजली ते आता माननीय आयुक्त आणि माननीय मंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांशी बोलत आहेत, काय त्यांचा निरोप येतो आहे त्याच्यावरपर्यंत आम्ही सुद्धा CP साहेबांनाच भेटू या विषयावर आणि बघूयात काय होते। गरज पडली तर सुपेकर साहेबांना सुद्धा भेटू आणि सांगू की साहेब तुम्ही स्वतः त्यांना आदेश द्या की मुलगा ताब्यात द्या, तुमच्या नावाचा ते गैरवापर करत असतील तर, पण हा न्याय मिळाला पाहिजे एवढं नक्की। न्याय जो आहे तो आता वैष्णवीला लवकरात लवकर मिळावा अशीच मागणी जी आहे ती आता आनंद दवे यांच्याकडून करण्यात आलेली आहे। कोणते IPS अधिकारी आहे त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी जी आहे ती आता आनंद दवे यांच्याकडून होताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।